नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत खास नवरीसाठी बोटनेक ब्लाऊज डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही बोटनेक डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे उंची घेतलेली आहे 15 इंच आणि छातीचं माप घेतलेलं आहे 10 इंच. त्यानंतर आपण मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि पूर्ण गळा आपण 11 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपण वरचा जो गोल गळा घेतलेला आहे तो 3.5 इंच घेतलेला आहे आणि रुंदीही आपण 3.5 इंच घेतलेली आहे. तर बघा, इथे आपण अस्तरवर मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपण इथे ही मार्किंग केलेली कट करून घेऊयात. तर बघा, इथे जशी मार्किंग केलेली आहे जशाच तसं आपण इथे कट करून घेतलेलं आहे. तर बघा, इथे गळ्याची कटिंग करून झालेली आहे. तर आता आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे. तर ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. शोल्डर, कमरेची बाजू सगळं व्यवस्थित ठेवून घेऊन इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहेत. तर बघा, या पद्धतीने. तर बघा, अगदी सेंटरमध्ये हा गळा ठेवून घ्यायचा आहे आणि लगेच इथे आपण शोल्डरला टाचपिन लावून घेऊयात. तर बघा, इथे दोन्ही शोल्डरला आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहेत आणि खाली टाचपिन लावून घ्यायचे आहे. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर 3-4 ठिकाणी टाचपिन लावा, जेणेकरून आपल्याला शिलाई टाकायला सोपं जाईल. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून झालेली आहे. आकार आहे तिथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकसारखी मार्जिन ठेवूनच इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि जिथे कोण आहे तिथे मशीन थांबवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने फिरून पुन्हा आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने जर शिलाई टाकली तर गळ्याचे जे कोण आहेत ते अगदी व्यवस्थित येतात आणि गळ्याला फिनिशिंग सुद्धा छान येते. तर बघा, इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता मधल्याही बाजूचा आपल्याला इथे कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणी, इथे आपला कपडा कट करून झालेला आहे आणि जिथे कोण आहेत तिथे आपल्याला कट टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण बाजूने छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. शिलाईच्या बाहेरच आपल्याला इथे कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, इथे कट टाकून झाल्यावर आपल्याला जे टाचपिन लावलेले आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, इथे कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता आपण फिनिशिंग सहित छान असा गळा तयार केलेला आहे. इथे गळा पलटवून घेऊन आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत तेही आपल्याला इथे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर बघा, काडीच्या साहाय्याने आपल्याला ही गळ्याचे जे कोण आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे.
मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, इथे गळ्याचे दोन्ही कोन व्यवस्थित झालेले आहेत. आता इथे आपल्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. अगोदर इथे आपण अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा व्यवस्थित करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला एकसारखी दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा, अगदी हळूवारपणे शिलाई टाकून घ्यायची. शिलाई टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. मैत्रिणींनो, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही सहज समजेल अशा सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे. तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा, आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आता आपण इथे कमरेच्या साईडनेही शिलाई टाकून घेऊयात. कमरेच्या साईडने शिलाई टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा, इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून झालेली आहे. आता इथे आपल्याला साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्याही साईडने आपल्याला शिलाई टाकून एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, अगदी सोपी डिझाईन आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ही डिझाईन आपण खास नवरीसाठी तयार केलेली आहे. तर बघा, इथे आता मागच्या बाजूचे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. दोन्हीही टक्स एकसारखेच टाकून घ्यायचे आहेत. वरच्या साईडने टक्स टाकताना आपल्याला थोडासा निमुळता टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपले फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे. तर इथे आता आपण लेस टाकून घेऊयात. तर बघा, इथे अगदी नाजूक अशी मी कडेकडेने लेस लावून घेते. बघा, जिथे टोक आहे तिथे आपल्याला सुई तशीच ठेवून टंचन उचलून घ्यायचं आहे आणि कपडा फिरवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याच्या कोनवर लेस व्यवस्थित लागेल. आता इथे दुसराही कोन आहे, तिथेही त्याच पद्धतीने आपल्याला सुई जशी खालीच ठेवून घ्यायची आहे आणि टंचन उचलवून आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा आहे. आपण गळा शिवताना छोट्या छोट्या ट्रिक आणि टिप्स सांगतो. तर त्यासाठी आपण व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून आपला गळा फिनिशिंग सहित छान तयार होतो. तर बघा, इथे छोटी लेस आहे. मी कडेकडेने शिलाई टाकून घेत आहे.
इथे आपल्याला लेसला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. लेस छोटी असो किंवा मोठी, डबल शिलाई टाकून घ्यायची जेणेकरून लेस फिनिशिंग सहित छान बसेल यासाठी. तर बघा इथे लेस लावून झालेली आहे आणि आता एक्स्ट्राची जी लेस आहे ती कट करून घेतलेली आहे. लगेच आपल्याला इथे डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. लेसला डबल शिलाई टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा किती फिनिशिंग सहित छान अशी लेस आपली बसत आहे. आणि मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा इथे लेस लावून झालेली आहे आणि इथे आपण एक शो बटन लावून घेऊया. आणि बघा फिनिशिंग सहित छान असा गळाही तयार झालेला आहे. धन्यवाद.